नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी बोलतोय त्या दिवशी पुणे जिल्ह्यात देहू रोड किंवा देहू या गावामध्ये तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासाठी आले होते. त्यानंतर पंतप्रधान मुंबईत आले. राजभवनामध्ये त्यांचा एक कार्यक्रम झाला आणि संध्याकाळी परत मला वाटते BKCमध्ये त्यांचा तो एका मुंबई समाचार नावाच्या गुजराती वर्तमानपत्राचा काय द्विशताब्दी महोत्सव वगैरे हा पार पडला. आणि या निमित्ताने नेहमीप्रमाणे आपल्याकडे कार्यक्रमापेक्षा राजकारण जास्त चालतं आणि राजकारणापेक्षाही राजकारणातले मानापमान जोरदार चालू असतात. त्याप्रमाणे कुठे कोणाचा अपमान झाला याची गणती सध्या मी बोलत असताना माध्यमात चालू आहे. एकूणच सध्या महाराष्ट्र हे एक ऐतिहासिक प्रगतिशील राज्य हे इतकं मागासलं गेलेलं आहे गेल्या 2.5 वर्षामध्ये की आपला गुणगौरव, आपला सन्मान यापेक्षा आपला अपमान किती होतोय आणि कुठे होतोय याच्याच मागे अख्खा महाराष्ट्र लागलेला आहे का आणि महाराष्ट्र सरकार लागलं आहे का अशी शंका येते. कारण कोणी अपमान करो ना करो, पण महाराष्ट्र हा सतत अपमानाचा भुकेला आहे की काय असं वाटतं. मग तो तुम्हाला लॉकडाऊन लागला त्यानंतर अर्णब गोस्वामी याने कोणाचा काय उल्लेख केला इथपासून जर तुम्ही सुरू केलं तर गेल्या 2-2.5 वर्षाच्या राज्यकारभारामध्ये महाविकास आघाडी सरकारने एक नवा विक्रम सादर केलेला आहे की महाराष्ट्राचा कुठे कुठे क्षुल्लक गोष्टीत आणि नगण्य गोष्टीत अपमान होऊ शकतो असे नवनवे शोध लावलेले. म्हणजे मुख्यमंत्र्यांविषयी कोणतरी अमुक तमुक बोललं, महाराष्ट्राचा अपमान झाला. अशा अपमानांची नुसती कतार लागलेली आहे. मग त्यासाठी अख्खं पोलीस खातं कामाला लागतं. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोणीतरी यायचं ठरवलं की लगेच अपमान होतो. लगेच मुंबईचं सगळं पोलीस खातं हे कामाला लागतं. आणि जे कोणी मातोश्रीवर येणार असं म्हणाले होते त्यांना कसं 8-10 दिवस जामिनाशिवाय आत टाकता येईल यासाठी कामाला लागतं. थोडक्यात काय की महाराष्ट्राचा अपमान कुठे कुठे होऊ शकतो याच्यावर अतिशय सूक्ष्म पातळीवरचं संशोधन महाविकास आघाडी सरकारने हाती घेतलेलं आहे. आणि त्यामुळेच देहू इथे जो कार्यक्रम झाला तुकोबा महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पणाचा, त्यामध्ये कसा महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे त्यासाठी अमरावती काय कुठेतरी तिकडे बसून सुप्रियाताईंनी टाहो फोडला. अजितदादा हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, पुणे जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत आणि त्यामुळे जो राजशिष्टाचार आहे त्यानुसार पंतप्रधानांचे पुणे जिल्ह्यात जे कार्यक्रम होतील त्यामध्ये राजशिष्टाचार म्हणून अजितदादांचा आणि पर्यायाने महाराष्ट्र सरकारचा सन्मान राखला गेला पाहिजे. ही एक प्रथा परंपरा आणि अपेक्षा चूक नाही आहे. पण ते झालं नाही म्हणजे असं की तो जो कार्यक्रम होता त्यामध्ये विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं आणि लगेच जे संयोजक होते त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव जाहीर करून टाकलं. आणि आपण त्या कार्यक्रमात कॅपेने टिपलेलं बघतो की खुद्द पंतप्रधान अजितदादांकडे बोट दाखवून विचारतात की अरे ते यांच्या भाषणाचं काय, आणि तरी अजितदादा म्हणतात नाही ठीक आहे तुम्ही बोलून घ्या. आणि मग त्याचा जो खुलासा आला की पंतप्रधान कार्यालयातून जो काही कार्यक्रम आलेला होता त्यानुसार देहू रोडच्या त्या संस्थेने हा सगळ्या समारंभाचं आयोजन केलं आणि त्यामध्ये अजितदादांच्या भाषणाचा उल्लेख नव्हता किंवा त्याचा क्लिअरन्स नव्हता. म्हणूनच संयोजकांनी किंवा समालोचकांनी त्या कार्यक्रमात अजितदादांचं भाषणासाठी नाव घेतलं नाही. ठीक आहे, ही चूक आहे गोष्ट, यात कुठचीही शंका घ्यायचं कारण नाही. आणि बाकीच्यांचा सोडा, ज्या पंतप्रधान कार्यालयाकडून जो प्रोटोकॉल आला होता
त्याविषयी खुद्द पंतप्रधानांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली तिथल्या तिथे ऑन द स्पॉट. तेव्हा सुप्रियाताई अश्रू ढाळण्यापूर्वी समयसूचकता म्हणजे काय असतं ते नरेंद्र मोदींकडून आधी शिकून घ्या. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, पुण्याचे पालकमंत्री आहेत, म्हणून त्यांचा सन्मान दादांचा राखला जाणं वगैरे वगैरे जे काही लेक्चर देत फिरताय ना सुप्रियाताई, त्या अजितदादांना अशी समयसूचकता असते याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही. कारण तुमच्याच लोकसभा निवडणूक प्रचारामध्ये तुमची लाडकी सक्षणा सलगर जी काही मुक्ताफळं उधळत होती तेव्हा तिला वेळच्या वेळी रोखण्याचा सल्ला तुम्हाला अजितदादांनीच दिला होता. तेव्हा मान सन्मान अपमान अभिमान शिष्टाचार या गोष्टी बोलण्यापूर्वी आपण सक्षणा सलगर नावाच्या मूर्ख मुलीला वेळच्या वेळी का रोखलं नाही याचा आधी खुलासा सुप्रियाताईंनी केला पाहिजे. अजितदादांचा अपमान झाला म्हणता तर ती जी सक्षणा सलगर बोलत होती जिचं भाषण यूट्यूबवर आजसुद्धा उपलब्ध आहे, तो मुंबईचा फुटाणा, तो दिल्लीचा वटाणा आणि मग काय पेंग्विन काय काय बोलत होती सक्षणा सलगर. तुम्ही अडवलं तिला आणि तुम्ही तिला अडवावं हे अजितदादांनीच सांगितलं होतं. आणि असं आपण सुप्रियाला तात्काळ समजावलं असं अजितदादांनी त्याच सभेत सांगितलं आहे. हे सुद्धा यूट्यूबवर उपलब्ध आहे. तेव्हा साजीरवाणं गोजीरवाणं लाजीरवाणं असली भाषा बोलण्यापूर्वी सुप्रियाताई मानभावीपणा सोडा. आणि आपण कुठे कुठे कोणाकोणाचे अपमान जाणीवपूर्वक विचारपूर्वक करतो आणि सगळे शिष्टाचार पायदळी तुडवतो याचा आधी विचार करा आणि मग त्या पत्रकारांसमोर हे शहाणपण शिकवा की राजशिष्टाचार काय असतो. दादा हे पालकमंत्री आहेत, मग पंतप्रधान कोण आहेत त्याला वटाणा म्हणायचं असतं, मुख्यमंत्री कोण असतो त्याला फुटाणा म्हणायचं असतं, आदित्य ठाकरेंना पेंग्विन म्हणायचं असतं. तेव्हा काय केलं होतं तुम्ही. आज जे तुम्हाला मोठमोठे साक्षात्कार झालेले आहेत देऊच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याच्या आधी 4 ओळीची माफी मागावी की माझ्याकडून सुद्धा असा तद्दन मूर्खपणा निवडणुकीच्या प्रचार सभेत झाला होता की मी सक्षणा सलगर नावाच्या उडाणटप्पू मुलीला वेळच्या वेळी रोखली नव्हती आणि त्यामुळे देशाचा आणि महाराष्ट्राचा अपमान झाला होता. कारण ती वटाणा फुटाणा बोलली ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान होते. हे सांगताय सुप्रियाताई. असो तेही सोडून द्या. पण जर आज तुम्हाला महाराष्ट्राच्या मान सन्मान अभिमानाच्या गोष्टी जर कळल्या असतील तर त्याच दिवशी आज 14 जून 2022 एक बातमी आली लाईव्ह लॉमध्ये ज्यामध्ये मुंबईच्या हायकोर्टाच्या एका खंडपीठाने तुमच्या महाराष्ट्र सरकारचे वाभाडे काढलेले आहेत. स्वतःची अब्रू वाचवा असा इशारा न्यायमूर्ती शिंदे आणि न्यायमूर्ती जाधव यांच्या खंडपीठाने तुमच्या महाराष्ट्र सरकारच्या वकिलांना भर कोर्टात दिला. आणि विषय काय आहे, संदर्भ काय आहे, तुमचेच पिताश्री शरद पवार यांच्याविषयी अनाप शनाप लिहिलं बोललं पोस्ट टाकली सोशल मीडियामध्ये. म्हणून जो भामरे नावाचा एक 22 वर्षाचा मुलगा गेली महिनाभर अटकेत आहे त्याला जामीन का देऊ नये, त्याची मुक्तता का करू नये अशा विषयावर जी चर्चा खंडपीठामध्ये चालू होती सुनावणी, तेव्हा त्या खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी सणसणीत ताशेरे झाडलेले आहेत. आणि इतके ताशेरे झाडलेत की महाराष्ट्र सरकारने वेळीच आपली अब्रू वाचवावी, नाहीतर तुमच्या अब्रूचे वाभाडे न्यायालयाला काढायला लागतील असा इशारा दिला. तो ऐकू आला नाही सुप्रियाताई तुम्हाला. अमरावती किंवा विदर्भात बसून देहू रोडचा रिपोर्ट तुम्हाला मिळतो, तर मग मुंबईच्या हायकोर्टामध्ये तुमच्या लाडक्या महाराष्ट्र सरकारचे जे वाभाडे न्यायालयीन सुनावणीत निघतात. सुदैव समजा न्यायालयाने त्याचा लेखी कुठे उल्लेख केला नाही. आणि काय म्हटलंय की ज्या व्यक्तीला
देशाचा 2 क्रमांकाचा नागरी सन्मान मिळाला आहे, पद्मविभूषण, म्हणजे डायरेक्टली तुमच्या पिताजींचा उल्लेख केला. त्यांच्या संदर्भाने या 22-20 वर्षाच्या मुलाला महिनाभर आत ठेवणं कुठच्या तरी एका सोशल मीडियातल्या पोस्टसाठी हा पवारांचा सुद्धा घोर अपमान आहे. पवारांसाठी सुद्धा त्यांच्या संदर्भाने एका 20-22 वर्षाच्या मुलाला तुरुंगात ठेवणं हे अपमानास्पद आहे. तो त्या मुलाचा नाही, इतका खुद्द शरद पवारांचा अपमान होतो असं शरद पवारांचं नाव न घेता खंडपीठाने म्हटलेलं आहे. तेव्हा मान सन्मान म्हणजे काय असतो ना सुप्रियाताई, तो आधी समजून घ्या. मान सन्मान म्हणजे एखाद्या समारंभात कोणाला भाषण करू दिलं न दिलं यांनी नाही होत, नाही होत. तुम्ही संसदपटू आहात, त्या संसदेचा इतिहास तरी तुम्हाला माहिती आहे. तुम्ही संसदपटू म्हणून सन्मान मिळवलेले आहेत. ही संसद सुरू होण्यापूर्वी जी घटना समिती होती, त्या घटना समितीमध्ये कायदे मंत्री बाबासाहेब आंबेडकर यांनी पंतप्रधानांशी मतभेद झाले म्हणून राजीनामा टाकला. तो राजीनामा देण्यापूर्वी त्यांचा भाषण करणं हा अधिकार होता सुप्रियाताई. बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा द्यायचं ठरवलं आणि त्या राजीनाम्यानिमित्त आपली भूमिका संसदेत घटना समितीसमोर मांडायची म्हणून त्यांनी जे भाषण तयार केलं होतं ते भाषण त्यांना संसदेमध्ये करता आलं नाही, घटना समितीसमोर करता आलं नाही. उपसभापती अनंतशयनम अय्यंगार यांनी बाबासाहेबांना ती परवानगी नाकारली होती, कारण नियमानुसार भाषणाचा जो मसुदा आहे तो सभापतींकडे काही तास आधी सादर करावा लागतो. बाबासाहेबांनी स्वतः सादर केला नव्हता म्हणून उपसभापती अनंतशयनम अय्यंगार यांनी बाबासाहेबांना आपल्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची भूमिका मांडण्याचं भाषणसुद्धा करू दिलं नव्हतं. बाबासाहेबांचा तो अपमान नव्हता, पण नियमावर बोट ठेवून उपसभापतींनी ही भूमिका घेतली तर त्यामध्ये आपला प्रचंड मोठा घोर अपमान झाला, अभिमान आणि काय तो स्वाभिमान दुखावला गेला असं बाबासाहेब म्हणाले नाहीत. त्यांनी सांगितलं ठीक आहे, नियमानुसार मी माझ्या भाषणाचा मसुदा संसदेच्या पटलावर ठेवतो आणि निघून जातो, आणि बाबासाहेब निघून गेले. हा या देशाचा संसदीय स्वाभिमान आहे बाबासाहेबा, की ज्यांनी घटना बनवली, ज्या घटनेनुसार हा देश पाऊण शतक चालतोय, त्यांनी सुद्धा संसदेत आपल्याला भाषणाची संधी नाकारली तर धिंगाणा गेला नाही. ज्या बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिले, घटना दिली म्हणून तुमचे सहकारी संसदेत धिंगाणा करतात, त्यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू सस्पेंड करतात, हा सगळा घटना घडली. तेव्हा मान सन्मान शिष्टाचार काय ते सुप्रियाताई आधी समजून घ्या. अजितदादांना देहूच्या कार्यक्रमामध्ये शिष्टाचार म्हणून बोलू दिलं नाही म्हणजे महाराष्ट्राचा अपमान झाला, तर बाबासाहेबांना घटना समितीमध्ये आपल्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची भूमिका मांडण्यासाठी संधी नाकारली गेली. तो कोणाचा अपमान होता? पंडित नेहरू पण तिथे शांतपणे बसून राहिले. रोज उठून फुले शाहू आंबेडकर म्हणून जपमाळ ओढताना सुप्रियाताई, तेव्हा आंबेडकर पण समजून घ्यायचे असतात. आंबेडकर म्हणजे फक्त नाव नाही आहे, जपमाळ काय ती माळ घ्यायची आणि जप केल्यासारखी नावं घ्यायची आणि मणी ओढायचे, तसे फुले शाहू आंबेडकर ही नावं नाही आहेत. हे या प्रत्येक नावाचा एक इतिहास आहे. महात्मा फुलेंचा असेल, शाहू महाराजांचा असेल, बाबासाहेबांचा असेल, आणि तो हा इतिहास आहे संसदेचा, संसदीय शिष्टाचाराचा, की आपल्याला सुद्धा ज्याने घटना बनवली त्याला घटना समितीमध्ये, सभागृहामध्ये भाषणाची अधिकार असून संधी नाकारली गेली, त्यांनी थैमान नाही घातलं. आणि सुप्रियाताई, तुम्ही कोणाचं समर्थन करताय? संसदेमध्ये कामकाज बंद पाडणारे जे आहेत त्यांच्या समर्थनाला तुम्ही उभं राहता, तेव्हा शिष्टाचार कुठे जातो? आज जेव्हा कोर्ट म्हणतं
की पवारांसारख्या म्हणजे कोर्टाला सुद्धा पवारांचं नाव त्या संदर्भात घ्यावं वाटत नाही, कारण पवारांचा अपमान होईल असं कोर्टाला वाटतंय, की ज्यांचं नाव न घेता लिहिलेली पोस्ट आहे त्याच्यात ओढून ताणून तुम्ही 12, 15 FIR दाखल करता, हे कुठच्या शिष्टाचारात बसतात असा सवाल हायकोर्टाच्या खंडपीठाने विचारला. यासारखा घोर अपमान तुमच्या पिताश्रींचा नाही, कारण असे FIR दाखल करणं, मग तो भामरे असेल, ती कोण चितळे नावाची मुलगी असेल, त्यांच्या विरोधात असे FIR दाखल करणं हा पवारांचा सगळ्यात मोठा घोर अपमान आहे. ज्या व्यक्तीला देशाचा 2 क्रमांकाचा नागरी पुरस्कार मिळालेला आहे, त्या व्यक्तीवर असले FIR दाखल करून घेणं त्या व्यक्तीचा अपमान झाला म्हणून, तर अशा FIR मधून पवारांचा घोर अपमान होतो असं कोर्ट म्हणतं. आणि कोणतरी काहीतरी बोलते ना TV चॅनेलवर, आणि त्याच्यापेक्षा कोर्टाच्या टिप्पणीला महत्त्व असतं. याचं कारण ही कुठच्या कार्यक्रम वगैरे झालेले असतात ना, ते तात्पुरते असतात, बातम्यांपुरते असतात, पण कोर्टामध्ये जी टीका टिप्पणी होते, ताशेरे झाडले जातात, हा एक इतिहास नोंदलेला असतो. कोर्टाच्या दप्तरी जे बोललं लिहिलं जातं त्याची नोंद दीर्घकाळ पिढ्यानुपिढ्या चालते. VK कृष्णा अय्यर नावाच्या न्यायमूर्तींनी 4 दशकांपूर्वी बेल इज अ रूल, जेल इज अ एक्सेप्शन असं म्हटलेलं आहे. त्याला 4 दशकं होऊन गेली तरी आजसुद्धा त्याचा संदर्भ दिला जातो. तेव्हा तुमच्या पिताजीविषयी आणि तो भामरे आणि केतकी चितळेविषयी जे काय कोर्टामध्ये बोललं जातं आहे आज, हा इतिहास म्हणून नोंदला जातो. सुप्रियाताई, तेव्हा मान सन्मानाच्या गोष्टी करत असाल तर तिकडे लक्ष द्या. अजितदादांचं भाषण ही फार दुय्यम गोष्ट आहे. ठीक आहे, तो तांत्रिक एक PMO कार्यालयातला कारकुनी चुकीचा भाग असेल, पण कोर्टामध्ये जे ताशेरे झाडले जातात ती कारकुनी चूक नसते. अशा एका पोस्टसाठी जर तुम्ही इतके FIR दाखल करणार असाल तर हजारो लाखो पोस्ट रोजच्या रोज सोशल मीडियात, ट्विटरवर पडत असतात. त्यासंबंधी सरकार काय करणार आहे, सरकारची भूमिका काय असणार आहे हे विचारून घ्या सरकारला, असं सरकारच्या वकिलाची कान उघडणी करण्यात आली. नसेल तर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल आणि तो महाराष्ट्र सरकारचा घोर अवमान असेल. अशा स्वरूपाची भाषा जेव्हा हायकोर्टाचं खंडपीठ वापरतं तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो. महाराष्ट्र सरकार नावाची जी वस्तू आहे तिचा अपमान होतो. ती वस्तू म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा नसतात. महाराष्ट्र सरकार म्हणजे महाराष्ट्र राज्य असतं, 12-13 कोटी जनता असते. त्या सुप्रियाताई, हा मानभावीपणा सोडा. रोज उठून ढोंगी भाषेत, सोज्वळ भाषेत काहीतरी उडाणटप्पू बोलणं जे चालतं ना तुमचं, त्या तुमच्या पिताजींच्या अपमानाविषयी हायकोर्टाच्या खंडपीठात काय झालं त्याची गंभीर दखल घ्या. आणि यापुढे जेव्हा बोलाल तेव्हा निदान आपण शरद पवार नावाच्या 50-60 वर्ष राजकारणात घालवलेल्या पित्याची कन्या आहोत आणि त्यांचा संसदीय वारसा चालवतोय याचं तरी भान ठेवा. ते ठेवलाल तर मग अजितदादा वगैरे असल्या गोष्टी तुम्हाला आठवणार नाहीत. तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांपासूनचा सगळा संसदीय इतिहास आठवेल आणि काय बोलावं याचं भान येईल. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. हा विषय तुम्हाला आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.